नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 13 जुलै 2026. तर मित्रांनो, आत्तापर्यंत वॉटरफॉल जे काय आहेत पावसामुळं बंद झालेले आहेत. देवकुंड, काळे वॉटरफॉल्स, भरपूर काही वॉटरफॉल्स असे बंद झालेले आहेत पावसामुळं. आणि काही रस्ते बंद हे झालेले आहेत, म्हणजे नाकाबंदी पण केले काही ठिकाणी. तर आम्ही एक ठिकाणी चाललोय, कामशेतच्या इथं जे कोंडेश्वर मंदिर आहे, महादेवचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आम्ही चाललोय. तर माझ्यासोबत आता राकेश. बघूयात आजच्या तारीखला तिथं कामशेतच्या इथं ते चालू आहे का नाही ते बघूयात. तर ह्याच्यानंतर पण व्हिडिओ येतीलच आता, कारण की पावसाच्या स्टार्टिंगलाच वॉटरफॉल्स थोडंफार चालू होते. नंतर जास्त पाऊस झाल्यामुळे नाही का पुण्यात, तर काही वॉटरफॉल्स बंद झालेले आहेत. तर आता आम्ही निघतोय. गुगलवरती तुम्ही सर्च करा कोंडेश्वर मंदिर जांभेवली, आणि तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर दोन येतात. एक बदलापूरचं मंदिर दाखवतो आणि एक जांभेवलीचं जे कामशेतच्या इथलं दाखवतो. आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जांभेवलीच्या इथला, कामशेतला मधला. तर आम्ही आहे मुंबई पुणे लोकल हायवेला. तर हे बघू शकता, आम्ही पुण्याकडून आलेलो आहे. पुण्याकडून मुंबईला जायच्या रस्त्याला आता कामशेतच्या अलीकडे थांबलो, खाण्याच्या पुढं. इथून आम्हाला या ब्रिजपासून युटर्न घ्यायचं आहे. तर इकडनं जायचं आहे आपल्याला. आता हे मॅप तुम्ही बघू शकता. इथून हे कान्याच्या पुढं नारायणगाव आहे. नारायणगावच्या पुढं थोडंसं आलं ना, तुम्हाला असं लोकेशन दाखवेल. या ठिकाणी ते ब्रिज आहे जे कामशेतला जातो डायरेक्ट. तर आपल्याला आता लेफ्टला घ्यायचं आहे, जे सर्व्हिस रोडनी युटर्न मारून जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही आता एका ठिकाणी थांबलेलो आहे. फक्त आता किती किलोमीटर राहिले? 6 किलोमीटर राहिलेले आता. हे बघू शकता, 6.6. पेट्रोल पंप नाही आहे मध्येच. तुम्हाला जर पेट्रोल भरायचं असेल तर ते डायरेक्ट तुम्ही हायवेलाच भरा, तिथूनच जास्त भरून या. कारण की इथं मध्ये पेट्रोल पंप नाही आहे कुठंच. आणि तुम्ही कोंडेश्वर मंदिराला जायच्या रस्त्याने निसर्गाचा आनंद घ्या, कारण की मस्त आहे इथं वातावरण, हिरवंगार आणि शांत वातावरण आहे. नाही, रस्ते तर एकदम इथं मोकळे, काय ट्रॅफिक आहे ना काय आहे. आणि इथं धबधबा पण आहे मस्त. आम्ही थांबलो आता एका ठिकाणी, तर मस्त इथे एक आहे, तिथे एक धबधबा दिसतो छोटा. कारण की इथं जाण्यासाठी तर रस्ता नाही आहे कुठं. तर आपलं पॉईंटला जाऊ पहिला आपण. आम्ही मागे एक ठिकाणी थांबलो होतो तिथं धबधबा बघायला. मग तिथं फोटो बिटो काढले. मग जरासं पुढं आलो आणि पुढे येताना इतका सुंदर वॉटरफॉल दिसतो यार मित्रांनो. हे बघू शकता. आता पावसावर एक आठवडा झाला पाऊस नाही आहे, नाहीतर अजून सुंदर दिसला असता. तरी हे बघू शकता तुम्ही धबधबा समोर. तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे एक धबधबा. जसं जसं जातं तसं तसं धबधबे असे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मस्त निसर्ग यार, एक नंबर. एकदा तुम्ही पण या इथं. मी थांबलो आता धबधबा बघण्यासाठी. तर आतमध्ये पण जाणार आहे आता. पण मग आतमध्ये जाणार तिकडं, कारण की इथं झाडं झुडपं तर भरपूर आहेत. जायचं आता वॉटरफॉलपाशी. मस्त दिसतं. आता पाऊस कमी आहे ना, तर पाणी कमी दिसतंय. नाहीतर जास्त पाऊस असला तर मस्त अजून इथं या ठिकाणी पण दिसला असता जवळपास. अजून पाणी पण जास्त दिसलं. आता पाणी पण कमी आहे. तुम्ही येऊ शकता. तर नंतर पाऊस वाढले की परत रस्ते बिस्ते बंद होतील का सांगता येत नाही. तर आता पाऊस नाही आहे, तर तुम्ही येऊ शकता. चला निघायचं. गाड्या बघता का गाड्या? तर इथं पार्किंगची काय असं फीज बीज नाही आहे तिथं. तर आता चाललो आता बघायला. काही पोरं गेलं तिकडं. तर चल जायचं काय, चल. तर मित्रांनो, इथं थोडंसं ट्रेकिंग पण होतं आहे. आलो आता धबधब्यापाशी, जवळच आहे. फक्त एक 5 मिनटं चालायचं तुम्हाला वॉटरफॉलला. इथून पाण्याचा आवाज ऐकू शकता. बघा इथं पाणी आहे बघा. अरे बापरे, चढ चांगलंच चढ आहे की. हो
चप्पल घातलं की इथं घातक आहे भरपूर, कारण की दगड बघू शकता इथं मोठमोठे आहेत. इथं पाय नाही का आपले हे लचकू शकतात पाय इथं. आणि इथून बघा, इथून पण जायला रस्ता आहे इथं पाण्यापाशी, पण रिस्की आहे, घसरू शकतो आपण या ठिकाणी. मोठे मोठे दगड आहेत इथं, बुटा घालूनच या. हे बघू शकता, आणि पोरं पण बघू शकता इथं आहेत भरपूर जण. अंतिम टप्प्यावरती आलं आपण वॉटरफॉलच्या इथं. फक्त काय ना 5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त पार्किंग पासून इथे यायला. थकणार पण नाही इथे येऊन जास्त. आता आम्ही आलो वॉटरफॉल पाशी. बघू शकतो सीन. आणि इथं काय खोल ना काय ना, फक्त दगडच आहे तिथे या ठिकाणी. आम्ही आता मंदिराकडे निघालोय, कारण की आता 2 वाजल्यात. कारण की आता जायचं पण आहे, लवकर पोचायचं आहे तिथं, नाहीतर अंधार होईल इथं जाताना. परत यायचं रिटर्न, कारण की इथं राकेशला परत आता आंघोळ करायचं आहे धबधब्यापाशी. तर आता चला निघतोय. इथं का फोटो काढायचे तुझे आता. आणि इथं तुम्ही आंघोळ करू शकता यार, मस्त एकदम चिल्ड पाणी नाही का. आणि आता जास्त पाऊस पण नाही आहे, तुम्ही लवकरच्या लवकर येऊ शकता. आणि पावसाळ्यात तर अजून थोडंसं चांगलं वाटेल, पण जास्त पाऊस असलं की तुम्हाला नीट फिरता येणार ना, नीट इथून असे चढता येणार ना दगडांपासून मोठ्या मोठ्या. कारण की पाणी वाहते ना, मग त्या स्पीडने पाणी जास्त स्पीडने येत असेल तर तुम्हाला वरती चढायला येणार नाही. तर तुम्ही आता येऊ शकता, कारण की आता 1 आठवडा झाला पाऊस नाही आहे. तर मित्रांनो, पावसाळ्यात फिरायला निघा. मेन म्हणजे पावसाळ्याच आहे. पावसाळ्यातच असं तुम्हाला वातावरण बघायला भेटणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला असं वातावरण बघायला भेटणार नाही आहे. सह्याद्रीमध्ये असं बघण्यासारखं भरपूर काय वॉटरफॉल, आणि इतकं सुंदर दिसतं आपलं सह्याद्री. अरे माझं डोकं तर दाखव, काय बोलतो मी. अरे क्या कॅमेरामॅन बनेगा रे तू. मी बोलतो जे मलाच घे ना फोटो. तर मित्रांनो, आपलं सह्याद्रीमध्ये फिरण्यासारखं असं भरपूर काही ठिकाणी आहेत. तर त्यामधला हा एक ठिकाण मस्त आहे, सुंदर आहे. तर नीट चाल, नाहीतर दरीमध्ये जाशील. इथं आता उतरायचा वेळेस आम्हाला खूप हे होते है ना, उतरायच्या वेळेस घसरगुंडी, पाय डायरेक्ट एकदम जागेवर सरकतात. बुटं घालून म्हणून. आणि मी तर स्लीपर घालून आलोय, त्या स्लीपर तर जास्तच अजून सटकते. तुम्ही बुटं घालून या म्हणला, तुम्ही बुटं घालून या, ट्रेकिंगचे शूज घालून या आणि या मस्त प्रॉपर. आणि असं वॉटरफॉलचे आनंद घ्या. खूप भारी वॉटरफॉल आहे आणि असे खूप सारे वॉटरफॉल आहेत. त्याच्यातला आम्हाला हा वॉटरफॉल आवडला आणि हे रस्त्यातच भेटला आम्हाला, कारण आम्हालाही माहीत नव्हता या रस्त्याला असा वॉटरफॉल. चला, डोगेश भाऊ पण इथं भेटतंय आपल्याला. भारी डोगेश भाऊ इकडे या. डोगेश भाऊ बघा आपल्याकडे, इकडं नको चाव बिऊ नको दादावर का, एक तर फिराले. जसे पुढे जाल तसं तुम्हाला वॉटरफॉल दिसतात. प्रत्येक जागेवर तुम्हाला, प्रत्येक पहाडीच्या किनाऱ्याला तुम्हाला वॉटरफॉल दिसतात. प्रत्येक आम्ही आता मंदिरापाशी पोचलेलो आहे. तर हे बघू शकतो तुम्ही दृश्य, हे नजारा बघू शकतो. इथं मंदिर आहे आणि इथं काय असे वॉटरफॉल्स दिसतात छोटे छोटे, पण आता पाऊस कमीमुळे दिसत नाही एवढं. तिथं पण आहे धबधबा वाटतं खाली त्या ठिकाणी, आणि इथं दरी आहे थोडीशी खाली, इथं बघू शकता. आणि पार्किंग आम्ही इथं केलं आहे या ठिकाणी वर, कारण की इथं काय पेड पार्किंग नाही आहे, काही नाही आहे. तर तुम्ही इथं गाडी लावून डायरेक्ट खाली मंदिरापाशी जाऊ शकता. तर चला आता मंदिराकडे निघालो आम्ही.
आम्ही दर्शन घेतलं आहे. तर हा जो मंदिर आहे मित्रांनो, महादेव कोंडेश्वर मंदिर जे आहे ते पांडवकालीन मंदिर आहे. आणि इथं मंदिराच्या बॅक साईडलाच बरोबर असे 7 कुंड आहेत. 1 कुंड, 2 कुंड, 3 कुंड, असे 4 कुंड, 5 कुंड. इथं बघा तर इथं पण काही लोक जायला लागले वरच्या साईडला. तिथून पाणी येतं या साईडला. छत्रपती शिवाजी महाराज आपले दर्शन घेतलेले तिथं. तर मित्रांनो आता वरच्या दिशेने चाललो आम्ही. जसं पाणी बघा इथं वरती लोक आहेत. इथं बघू इथं काय वॉटरफॉल इथं नसणार, कारण की वरच्या दिशेला डोंगराच्या इथं वॉटरफॉल असेल. हां जाऊया वॉटरफॉल बघायला. अरे लय वर आहे आता चल इथपर्यंत जाऊन परत निघू आणि आंघोळ इथं जाऊ खाली. असंच जाईल असं वर आपण. हां आणि मित्रांनो पाणी एकदम क्लीन पाणी येतं. इथं उडी मार. ऐ तुझ्यासाठी बेबी टेंग आहे. हा तुला येत नाही ना पोहायला राख्या? हे बघ की तुझ्यासाठी बेबी टेंग आहे इथं. हा आपल्याला तर पोहायला येते बाबा, आपल्याला काय टेन्शन नाही. हो इथे काय हो इथे आहे का बेबी टँक? 1 फूट 1 फूट. हा जायचं का? असं वरच्या साईडला आलोय आणि इथं आम्हाला एक धबधबा दिसतोय. हा बघा तुम्हाला दाखवतो मी. वरच्या साईडला आलोय. हे बघा दिसतोय का? हां हां हे बघा इथं थोडं पाणी वाहतंय. वरून बघा पाणी पडतोय. अरे हां काय नाही चल. कसं आहे कशा? तर मित्रांनो आपण आता धबधब्यापाशी आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. व्हिडिओ काढतोय. खालच्या साईडला देतो ते. भरपूर वॉटरफॉल आज बघायला मिळाला आपल्याला. छोटंच आहे पण प्रेशर कसला आहे पाण्याचा बघू शकता तुम्ही. आणि इथे दगडं पण पडलेले आहेत आणि जवळ जाणं तर रिस्की आहे. जास्त जवळ जाऊ नको जाऊ जास्त. दिसायला जायला रस्ता आहे पण थोडंसं कठीण आहे रस्ता. हे बघू शकता इथं झाडं बिडं आहेत. तर या दिशेने जावं लागेल आपल्याला वर असा. तर बघू रस्ता असेल तर आपण वरचा पण नजारा दाखवू. आणि हा नजारा बघू शकता. तर मंदिराच्या बॅक साईडला बघतो एकदम असं वरती येऊन शेवटला टोकाला नाही का तर तुम्हाला हे वॉटरफॉल दिसेल. यायचं असेल तर या, पण पाऊस जास्त असेल तर रिस्क घेऊ नका, कारण की पाणी वाढलं की मग तुम्हाला प्रेशर पाणी तुम्हाला खाली जाता येणार नाही. परत तुम्ही मध्येच अडकतील. तर चला तुम्ही निघूया त्या ठिकाणी. काही ठिकाणी आता 3 लोक मित्र पण आता इथं थांबलेले काही. तर आपल्यासोबत आलेले ते इथून. तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? एक नंबर. तर मित्रांनो मी आता वरच्या दिशेने आलो. इथं थोडंसं कठीण रस्ता आहे. दिसत नाही राहतात कारण की एक चप्पल तर दिसतो इथं कोणतं असं वाटतं या ठिकाणी. तर मित्रांनो आता काही मित्र पण इथून वर जाऊन आलेले आहेत, कारण की वरती पण एक वॉटरफॉल आहे वाटतं. कारण की त्या दिशेने आता जायला म्हटलं तर भरपूर वेळ जाईल आपल्याला. लांब आहे का भरपूर? आहेत का माणसं? तुम्हीच होते का? हां हां. तर मित्रांनो या साईडला पण वरच्या साईडला पण भारी आहे इकडं. तर वॉटरफॉल तर आहे 5 मिनिटाच्या रस्त्यावरनं, कारण की आता जाऊ पण नाही शकत. त्यात आम्हाला उशिरा झाला आहे जायला पण. आता त्यात मी एकटा पण वर जायला.
पण पाणी एकदम क्लीन आहे, हे बघू शकता तुम्ही. काही असे छोटे छोटे खड्डे आहेत, तिथं पाणी भरलेलं आहे आणि असे दगडं पण आहेत तिथं मोठमोठे. तर वरती जायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही ट्रेकिंगचे बूटच घालून या, कारण की मोठमोठे दगड आहेत, पाय लचकलं तर तुम्हाला मागात पडेल. आणि इथून जायला वरती जायला तर रस्ता पण नाही आहे, कारण की आता एकच रस्ता जे आहे हाच रस्ता आहे फक्त खाली जायला. वरनं तर रस्ता दिसत नाही इथून कुठं, बहुतेक असेल डोंगराच्या वरून, पण ते रस्ता मंदिराच्या साईडनेच असेल कदाचित. तर आता वरच्या दिशेने तर जाऊ नाही शकत. आता जा मित्रांनो, इथं बघू शकता राकेश येतोय. हो का, कारण की या साईडला जर कठीण रस्ता आहे, इथून घसरले की डायरेक्ट थेट खाली जातो माणूस, लय घाण लागेल त्याला. तर इथं वरती यायचं तर नीट व्यवस्थित पकडून या. झाडं आहेत, कारण की इथं कोसळतील पण, सांगता येत ना झाडांचं पण. डुडुन टुन 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 बाहुबली साम्राज्यम. राकेश हे कठीण रस्ता एकदम पार करून आलेले आहेत. तर आता वरच्या दिशेने जायचं ठरलेलं आहे आमचं. सावकाश असा माकडागत जातोय. त्याला आपण पण जाऊयात आता. आता ठरलं तर जाऊ नये लवकर पटकन, जास्त वेळ लावायला नको, कारण की अंडर झालं तर मग खूप कठीण होईल खाली जायला. तर मस्त येतं पाणी, चिल्ड एकदम. ओ राकेश वाह, कहाँ जाते वाह, क्या है यहाँ पे दोस्तों? यहाँ पे देख सकते हो आप लोग, थोड़ा सा यहाँ पे पानी रुका हुआ है, यानी ये चला जाऊ द्या आता. तर मित्रांनो एकदम कठीण रस्ता इथं पण, कारण की मोठे मोठे दगड आहेत. तरी आम्ही जायला लागलोय तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि तुम्हाला होत नसेल वर जाणं तर जाऊ नका, कारण की कठीण रस्ता आहे. आणि बूट तर चांगलंच घेऊन तुम्हाला सारखं सांगतोच आहे मी. चल काय करतोय, चल काय हो, काय तर इथला व्हिडिओ काढतो आता. मासे बिशे काय सापडले काय याला, व्हिडिओ पण भरपूर मोठा होईल असं वाटतंय मला. येऊ बाय, फुल ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. चल 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 चल. तर हे बघू शकता मित्रांनो कसे दगड आहेत इथं, मोठमोठे दगड पार, हे बघू शकता. पाऊस चालू असेल तर अजून रिस्की आहे इथं, कारण की पाणी भरपूर प्रेशरने येईल वरून. आणि जायला आसपास जायला रस्ता नाही इथं, वरती चढायला एकच रस्ता जे खाली जायला आहे फक्त. ऑलरेडी मी सांगितलं, परत एकदा सांगितलं तुम्हाला. त्यात आता बापरे आलो लास्ट, फायनली आपण लास्टच्या टप्प्यावर पोचलेलो आहे. हे नजारा बघा. तर चला आपण जाऊयात आता तिकडं, जवळनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. क्या बात है दोस्तों. वरच्या दिशेने पण आहे, पाणी येतोय, पण जाऊ नाही शकत, कारण की इथं रस्ता तर नाही यायचं कुठं जायला, कारण की होऊ शकेल पण भरपूर कठीण आहे नाही का. वरती जायला जे रस्ता आहे भरपूर कठीण आहे, इथं स्लिप पण होऊ शकतो, आणि एवढं रिस्की आपण नाही घेऊ शकत. तर इथपर्यंत, तर एका मित्राने बोललं होतं इथं खोल आहे, इथपर्यंत खोल आहे म्हटलं, छातीपर्यंत, छातीच्या वर. कारण की हे बघा इथपर्यंत आम्हाला दगड दिसतोय, त्या पुढं खोल दिसतोय. तर जाऊ नाही शकत अशा ठिकाणी आपण, पण नजारा बघू शकता मित्रांनो.
तर मित्रांनो इथं एक नंबर आहे. तर बघण्यासारखं तरी एक नंबर इथं वॉटरफॉल्स ते आहेत. आणि इथं आमचं ट्रेकिंग पण झालं चांगलं ॲडव्हेंचर. आणि आता खालच्या दिशेने निघालो आहे. मी जे म्हणत होतं ते कठीण रस्ता आहे ते हेच रस्ता आहे बघा. आता खाली चाललो आपण, कारण की जाताना तर थोडं अजून रिस्क आहे, कारण उतार जास्त आहे. त्या तिथं पकडायला फक्त झाडच आहेत. काही दिवसांनी हे पण खुसळून जाईल असं वाटतं मला. ते बघू शकता दगड एका झाडावर फक्त अवलंबून आहे. एका झाडावरती फक्त थांबलेले ते. चल 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 हळवा सावकाश. खूप रिस्की आहे मित्रांनो. चल चल. भाऊने पहिलेच वॉर्निंग दिलेली मला. छोटंसंच आहे, जास्त मोठं नाही पण वरती यायला. पण थोडंसं रिस्क आहे ना की इथं स्लिप होऊ शकतं. पाऊस असला तर तुम्ही येऊच नका इथं वरती. अख्खे मातीच आहे इथं तर चढायला वर. अरे बापरे. चला आलो फायनली. तर मित्रांनो तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आता, कारण की कुठं आता नाकाबंदी केलेलं नाही आहे या ठिकाणी. तर तुम्ही नक्की या. मस्त आहे इथं, निसर्ग बघण्यासारखं आहे. मंदिर तर मस्त आहे, प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. नक्कीच या तुम्ही इथं. आणि हा व्हिडिओचा मी समाप्त करतो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.